जय शिवराय मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण तुम्हाला अशी एक भन्नाट योजना सांगणार आहे. मोदी सरकारची योजना आहे, केंद्र सरकारची योजना आहे. या योजनेमध्ये तुम्ही खूप सारे लाभ घेऊ शकता, या योजनेचा फायदा घेऊ शकता. तर काय आहे ती योजना, त्या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, त्या योजनेमध्ये किती रुपये मिळणार आहेत, कोण कोण या योजनेमध्ये लाभ घेऊ शकतं आणि अर्ज कसा करायचा, एकंदरीत प्रोसेस कशी आहे, ते आपण या ठिकाणी आता आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तुम्हाला सांगणार आहोत. यापूर्वी बघा, आपण एक योजना सांगितलेली होती की प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, 20 रुपयात 2 लाख रुपये मिळवायचे, अशी ही योजना असते. याच्यामध्ये अपघाती निधन झालं तर तुम्हाला 2 लाख रुपये मिळणार आहेत. तर दुसरी एक योजना आहे, याच्यामध्ये तुमचा कसा जरी मृत्यू झाला, नैसर्गिक मृत्यू होऊ दे किंवा अपघाती मृत्यू होऊ दे, बघा प्रत्येक माणूस हा जन्माला आलेला आहे म्हणजे तो मरणार आहे, कधीतरी मरणार आहे. त्यामुळे माणूस मेला की साहजिकच त्याच्या नॉमिनीला पैसे मिळणार आहेत, अशी ही योजना आहे. त्या योजनेचं नाव काय आहे, त्या योजनेचं नाव जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल. चला, या योजनेचं नाव सांगतो तुम्हाला. या योजनेचं नाव काय आहे बघा, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना असं या योजनेचं नाव आहे. गुगलवर जर तुम्ही गेला तर 334 रुपयाची विमा योजना असं जर तुम्ही टाकलं, सर्च केलं, तर तुम्हाला त्या संदर्भातली सर्व मराठीत माहिती येईल. याच्यामध्ये बघा, तुम्हाला वर्षाला फक्त 434 रुपये भरायचे आहेत. 434 रुपये भरायचे आहेत. याच्यामध्ये कोण कोण लाभ घेऊ शकतो, तर ज्याचं वय 18 ते 50 वयोगटातील आहे असे व्यक्ती यासाठी लाभ घेऊ शकतात. याच्यामध्ये काय, 2 लाख रुपये मिळतात. कुणाला मृत्यूच्या कारणावर कोणतीही अट नाही, म्हणजे कोणतंही कशाने जरी मृत्यू झाला तरी तुम्हाला 2 लाख रुपये मिळणार आहेत. जरी तुमचा नैसर्गिक मृत्यू होऊ दे किंवा अपघाती मृत्यू होऊ दे, तुम्हाला 2 लाख रुपये मिळणार आहेत. या योजनेचा कालावधी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसारखंच आहे, 1 जून ते 31 मे. याच्यासाठी नोंदणी कशी करायची, अर्ज कसा करायचा, तर बघा, यासाठी अर्ज करताना, याचा लाभ घेताना तुम्ही तुमच्या ज्या बँकेत खातं आहे त्या बँकेत जायचं आणि त्यांना म्हणायचं प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी अर्ज करायचा आहे. ते तुम्हाला अर्ज देतील, तो अर्ज घ्यायचा, अर्ज भरायचा आणि त्यानंतर तुम्हाला ती योजना लागू होते. याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक वर्षात तुमच्या अकाउंटमध्ये फक्त 436 रुपये 436 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी फक्त भरायचे आहेत. 436 रुपये भरल्यानंतर तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळणार आहे. वर्षभरासाठी ही योजना असणार आहे. तुमचा कशानेही मृत्यू होऊ दे, नैसर्गिक होऊ दे किंवा अपघाताने होऊ दे, तुम्हाला 2 लाख रुपये मिळणार आहेत. त्यामुळे या योजनेकडे तुम्ही पॉझिटिव्हरित्या बघणं गरजेचं आहे. तुमच्या कुटुंबातील आई वडिलांचा, भावा बहिणीचा तुमचा या योजनेमध्ये लाभ घ्या. तुमचा या योजनेसाठी याच्या पॉलिसी काढून घ्या. कारण कोणाला कधी कसा मृत्यू येईल हे सांगू शकत नाही. त्यामुळं जर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीच्या वारसदाराला म्हणजे नॉमिनीला पाठीमागं 2 लाख रुपयाचं आर्थिक संरक्षण मिळतं, आर्थिक लाभ मिळतो. हा त्या व्यक्तीच्या कमवता जर व्यक्ती असेल आणि तो जर अचानक जर सोडून गेला तर आपल्या घरातील इन्कम सोर्स बंद पडतो आणि त्यामुळे आपल्यावर आर्थिक भार येतो. अनेक महिलांना, पुरुषांना असं खूप वाईट दिवस काढावं लागतात सुरुवातीला त्यांना उभं राहूस तर व्यक्ती गेल्यानंतर. त्यामुळे त्यासाठी ही योजना अतिशय लाभदायी ठरणार आहे. तर तुम्ही जर या योजनेसाठी अर्ज केला नसेल तर लगेच अर्ज करा. 336 रुपयाची योजना कोणती आहे किंवा प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना असे जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी ती योजना, त्याची माहिती मिळू शकेल. तुम्हाला बँकेत अर्ज करण्यासाठी माहिती मिळू शकेल. लगेच अर्ज करा, सर्वांनी या योजनेचा लाभ घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.